मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। खराब फाईल एपिस्टीन फाईल नंतर महाराष्ट्रात खराब फाईल। सगळ्यात आधी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। या खराब प्रकरणाची पाळमुळं उखडून काढण्यासाठी त्यांनी जी मोहीम गृह खात्याच्या माध्यमातून राबवली आणि त्या संदर्भातली माहिती आता समोर येते। या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी मंत्री, या सगळ्यांचे धावे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहेत। मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन मी यासाठी करतो की आम्ही त्यांच्यावर नेहमी टीका करतो। या प्रकरणात आम्ही कालही त्यांच्यावर नक्कीच टीका केलेली आहे, पण जसजशी माहिती समोर येते ती पाहता की गेल्या साधारण 15 दिवसापासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी या खराब फाईल संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार पोलिसांची पथकं काम करत होती आणि ते ऑपरेशन यशस्वी झाले। महाराष्ट्राला एक फार मोठी परंपरा आहे, ती म्हणजे सामाजिक चळवळीची, पुरोगामी विचारांची आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढणे। या परंपरेला गेल्या काही काळापासून डाग लावण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी करताना दिसतायत आणि ते अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबतची साफसफाई जर सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहे। माझ्या माहितीनुसार हा जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेट मधील अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत, जे आता पोलीस कस्टडीमध्ये आहे, ज्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्या मोबाईलमध्ये 56 नाही तर 56 पेक्षा जास्त आक्षेपार्ह क्लिप सापडलेल्या आहेत। त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकारमधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत। ते इतके तणावाखाली आहेत की काही लोकांना आयसीयू मध्ये भरती करावं लागेल। जी माहिती माझ्या समोर येते आहे त्यानुसार या भोंदू बाबांना जी माहिती दिली आहे पोलिसांनी ती अत्यंत गोपनीय जरी असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते। ही अंधश्रद्धा आहे।
शाहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे.